ती म्हणजे मंत्रालयामधून सत्ताधारी पक्षामध्ये असलेले आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह आदिवासी आमदारांनी मंत्रालयाच्या संरक्षक जाळीवर उड्या मारल्या आणि उड्या मारण्यापूर्वी झिरवाळ यांच्यासह आणखी काही आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली होती। ही भेट निष्फळ ठरली आणि झिरवाळ यांच्यासह आमदारांनी जाळीवर उड्या मारल्या। मुख्यमंत्र्यांनी त्यांना आमचं ऐकावं लागेल, ते ऐकत नसतील तर आमच्याकडे प्लॅन बी तयार आहे, असंही काही तासांपूर्वी नरहरी झिरवाळ यांनी म्हटलेलं आहे। एसटीच्या आरक्षणास धक्का लावू नये, तसंच पेसा कायद्याअंतर्गत भरती करावी अशी मागणी या आमदारांची आहे। तेव्हा या प्रकरणानं मंत्रालय सध्या हादरलं। आमचे प्रतिनिधी मनशी पाठक सध्या आपल्या बरोबर आहेत। तर मनशीकडून आणखी सविस्तर तपशील सध्याचे जाणून घेऊया। मनशी, काय नेमकं सध्या या संदर्भातलं वातावरण आहे? झिरवाळ आणि त्यांच्या बरोबर असलेले जे आमदार आहेत आज सकाळपासून आक्रमक झालेले दिसतात, काय सध्याची अपडेट आहे? सध्या आपण बघतोय की राजकारणाची आमदारांनी चक्क मंत्रालयाच्या जाळीवरती उड्या मारल्या। ही संरक्षक जाळी होती। या आमदारांना आता बाहेर काढण्यात आलेलं आहे, मात्र या आमदारांनी सामान्य प्रशासन विभागासमोर आता ठिय्या मांडलेला आहे। यामध्ये नरहरी झिरवाळ तर आहेतच, याच्याशिवाय इतरही काही आदिवासी आमदार हे सुद्धा त्यांच्या सोबत ठिय्या देऊन बसलेले आहेत। यामध्ये हेमंत सावरा आहेत, त्यासोबत किरण लहामटे आहेत। त्याच्यामुळे एकंदरीत सध्या मंत्रालयातलं जे चित्र आपण बघतो आहोत की सत्तेत असलेल्या आमदारांनीच आता आंदोलन पुकारलेलं आहे, ठिय्या आंदोलन केलेलं आहे आणि त्यांची मागणी आहे की पेसा कायद्याअंतर्गत भरती करावी आणि सोबतच धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढावा। एकंदरीतच सरकारमध्ये असलेल्या या आमदारांचं हे आंदोलन सुरू असल्याने या आंदोलनाकडे लक्ष वेधलं गेलेलं आहे। काही वेळापूर्वी शरद पवार यांनी सुद्धा आरक्षणासंदर्भात जे वक्तव्य केलं होतं ते सुद्धा आजचं महत्त्वाचं वक्तव्य आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता नरहरी झिरवाळ यांच्यासह इतर आमदारांनी ठिय्या आंदोलन पुकारलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी जर आमचं ऐकलं नाही, जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर प्लॅन बी रेडी आहे, असं देखील त्यांचं म्हणणं आहे। काही वेळापूर्वी नरहरी झिरवाळ यांची तब्येत बिघडली होती, त्यांचं बीपी हाय झालं होतं, मात्र त्याच्यानंतर डॉक्टरांनी तपासल्यानंतर पुन्हा एकदा ते आता आपण बघतो आहोत की ठिय्या आंदोलनाला बसलेले आहेत। काही आमदार आपल्या सोबत आहेत। सर, मला सांगा की ठिय्या आंदोलन आपण इकडे दृश्यांमध्ये बघतो आहोत, तुम्ही दिलेलं आहे, सत्तेतल्याच आमदारांवर हे आंदोलन करण्याची वेळ काय आहे? हे काही ठिय्या आंदोलन नाही आहे, बरोबर आहे। हा प्रश्न देवेंद्र फडणवीस साहेबांमार्फत मी उचलला होता। माझ्याच पत्रावर फडणवीस साहेबांनी GADला असं सांगितलं होतं की आपण सुप्रीम कोर्टाच्या अधीनस्थ राहून हे नियुक्तीपत्र देण्याची प्रक्रिया पार पडावी अशी विनंती महाराष्ट्र शासनाने माझ्याच पत्रावर सुप्रीम कोर्टाला केली। आता प्रॉब्लेम असा होता की सुप्रीम कोर्टामध्ये 17-18 नंबर केस येते 4-5 दिवसांनी आणि फ्लोअरवर येत नाही। काल सुद्धा 13 तारखेला डेट मिळाली आणि 13 तारखेला जर आचारसंहिता लागली तर मग यांच्या नियुक्तीपत्राचा फायदा काय होईल? म्हणून आमचं म्हणणं होतं, आम्ही CM साहेब आल्यावर भेटलो की आपण, त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं आहे की आम्ही प्रयत्न करू। पण मंत्रालयातलं हे दृश्य असं किती काळ आता बघायला मिळणार? अजूनही घोषणाबाजी केली जाते। CMने त्यांना भेटलं का मग संपून जाईल। आणि पण या मार्फत, तुमच्या मार्फत मी विरोधी पक्षांना सांगू इच्छितो की महाविकास आघाडीवाले तुम्ही आदिवासीकरता काहीच केलेलं नाही आहे। माझ्याच लेखी तारांकित प्रश्नावर लेखी उत्तर दिलं होतं पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरेनं की आदिवासींच्या 12,500 जागा आम्ही भरू, पण त्यांनी काहीच केलं नाही, काँग्रेसने काहीच केलं नाही। त्याच्यामुळे वडेट्टीवार असो की विरोधी पक्षाचे लोक असो, तुम्हाला आदिवासीबद्दल महायुतीच्या विरोधात बोलण्याचा अधिकार नाही आहे। कृपा करून तुम्ही आयचं खायचा प्रयत्न करू नका। मात्र तुम्ही जरी विरोधकांवर टीका करत मनशी पाठक आमचे प्रतिनिधी आमदारांबरोबर बोलतात, जे या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि नियुक्तीची पत्र द्यावीत असं फडणवीस यांनी म्हटलेलं होतं। मात्र सुप्रीम कोर्टामध्ये ही केस लागतच नाहीये आणि त्यामुळे नियुक्तीपत्र मिळत नाही, तसं आमदारांचं म्हणणं आहे। तेव्हा हे आंदोलन सध्या मंत्रालयामध्ये सुरू आहे।